महाराष्ट्राच्या माध्यमातून श्रवण पाटील। आज आम्ही आलेलो आहे मानकुली नाका इथे। मानकुली गावाचं तुम्हाला गेट दाखवतोय आणि मानकुलीत आज 2 दिवसापासून पावसाची सुरुवात झालेली आणि या पावसाचा दमदार असल्यामुळे तुम्हाला आम्ही दाखवू शकतो की आज मानकुली नाका नॅशनल हायवे नाशिक हायवेच्या खाली आज गुडघ्या एवढं पाणी साचलेलं आहे आणि यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतुकीला त्रास होतोय आणि महाराष्ट्र शासनाने आज अन्य घराच्या बाहेर पडण्याची सूचना शासनाने दिलेली आहे। तरी महानगरपालिका सतर्क आहे आणि आज तुम्हाला आम्ही दाखवू शकतो की आज मानकुली नाशिक मुंबई हायवेच्या खाली आज गुडघा एवढं पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना मोठ्या शर्थीचे प्रयत्न करताना आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम्ही तुम्हाला हे दाखवू शकतो गुडघ्या एवढं पाणी इथं साचलेलं आहे आणि मानकुली 4 रस्ता दापोळाकडे जाणारी रहदारी ही मंदावलेली आहे आणि वाहतुकीच्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होतोय आणि शाळा आणि कॉलेजेस आज महाराष्ट्र शासनाने सुट्टी जाहीर केलेली आहे आणि त्याप्रमाणे आज तुम्ही बघू शकता की विद्यार्थी आणि महिला यांना पाण्याचा किती त्रास होताना इथं आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याचा तडाखा 3 दिवसापासून सततधार चालू असल्याने आज पावसाने भिवंडी येथे कहर केलेला आहे आणि हवामान खात्याने 3 दिवसाचं रेड अलर्ट जाहीर केलेला आहे आणि अजूनही 3 दिवस पाण्याचा धोका हा भिवंडीकरांना मुंबईकरांना व ठाणेकरांना मोठ्या प्रमाणात होणार आहे। तर त्या निमित्ताने आज महानगरपालिका यांनी या पाण्यामुळे सुट्टी जाहीर केलेली आहे आणि महाराष्ट्र शासन यांनी ही प्रायव्हेट सेक्टर व शाळा यांना सुट्टी जाहीर केलेली आहे। त्या निमित्ताने आम्ही तुम्हाला दाखवू शकतो नाशिकवरून येणारी ही वाहतूक ही पाण्यामुळे मंदावलेली आहे आणि वाहतूकदारांना शर्थीचे प्रयत्न करताना आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत दिसत आहेत आणि वाहतूक ही पावसामुळे मंदावलेली आहे आणि 3 दिवसापासून सततधार पाऊस चालू असल्याने रस्त्यांची चाळण झालेली आहे आणि रस्ते उखळलेले आहेत। तर रस्त्याचं सिमेंट हे पाण्याबरोबर वाहून गेलेलं आहे आणि वाहतूक कर्मचारी आपल्याला हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। आज वाहतूक कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत आणि ही वाहतूक मंदावलेली जी ती सुरळीत करण्याचा प्रयत्न वाहतूक कर्मचारी हे आपल्याला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आज आम्ही नाशिक मुंबई हायवेच्या ब्रिजच्या खाली मानकुली 4 रस्ता इथून तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आज 3 दिवसापासून सततधार पाऊस चालू असल्यामुळे हवामान खात्याने आपल्याला 3 दिवसाचा रेड अलर्ट दिलेला आहे आणि 3 दिवसपर्यंत मुंबई ठाणा भिवंडी या एरियामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आणि ह्या सततधार पावसामुळे या दमदार पावसामुळे भिवंडीकरांचे व मुंबईकरांचे व ठाणेकरांचे हाल होण्याची दाट शक्यता आहे। हवामान खात्याने वाहतूक मंदावलेली आहे आणि त्या वाहतुकीमुळे नागरिकांना व शाळेतील जाणाऱ्यांना व गोडाऊनवरून येणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कसरत करायमुळे जे वाहतूक मंदावलेली आहे आणि या पोलीस शर्थीचे प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत। या पावसामुळे रस्ते खराब झालेले आहेत। तर आपण कसे बघता याकडे? आता काय हे पावसात रोज चालू आहे तर साहेबांचे जे आहे ते मदत करता हे लोक तर ट्रॅफिक यांच्यामुळे नाही खड्डेमुळे आहेत ते गव्हर्नमेंटचं काय ह्याचं म्हणजे योगदान नाही आहे। त्रास म्हणजे ते खड्डे पडलेले रोडवर पाणी थांबतात बाकी काय ते ट्रॅफिक तर आहे भरपूर। या ट्रॅफिकमुळे किंवा या 3 दिवसात सततधार पाऊस चालू आहे या पावसामुळे विद्यार्थ्यांना किंवा कामावर जाणाऱ्या सगळ्यांना त्रास आहे। कामावरनं जाणारे लोक कामावर जात नाही विद्यार्थी लोकांना अभ्यास करायला भेटत नाही बस टाईमवर जात नाही हे सगळ्याला त्रास आहेत आणि रस्ते आता हे खराब झाले त्यामुळे पण जाम ट्रॅफिक लागतात। यामुळे ट्रॅफिक पहिला पाऊस तर आता चालू झाले 3 दिवसापासून पहिल्यापासून हे ट्रॅफिकचे जाम येत। न्यूज 04च्या माध्यमातून श्रवण पाटील भिवंडी।